जय श्रीराम मित्रांनो. हे बघ, डोकं घासलं त्या दगडानं चालू चिंध्या झाल्या डोक्यात सगळ्या. चला, जय श्रीराम. काय चालू आहे आयुष्यामध्ये? जपून राहा, नीट राहा. आजचा मुद्दा असा आहे की एवढा काय खास नाही. सहज बसल्या बसल्या व्हिडिओ करा म्हणलं. 12 वाजल्यात. 12 नाही, सॉरी, 12:30 वाजून गेलेत. नंतर सहज आता बसल्या बसल्या व्हिडिओ करून टाकाय म्हणलं ग्रुपला. असं तसं काय आपली काय फॉलोवर तर नाहीत. जर टाकायचं आपलं टाकून मोकळं होऊन नंतर विषय करायचा. कोणाचं काही एक ना दोन नाही. बाकी मुद्दा आता सध्याला चालू आहे, फेमिनिस्ट चालू आहे. नंतर अफेअर्स, समथिंग एल्स, समथिंग गाणे, हे समथिंग लाईक ड्रिंक्स, एक्स्ट्रा एक्स्ट्रा, ETC लाईफ लाईक अ फक्स, हे ह्युमन मॅल्युपेशन, काय काय अजून भरपूर काय अशा गोष्टी जे आपल्यापासून राहून गेलेत रे. आपल्या अरे भेन शोध. अरे लाईफमध्ये भाई काय लहानपणी आम्हाला चिंनी दांडू, इटी दांडू, गोट्याशिवाय नाद नव्हता. पवायचा, मासा धरायचा, हे नाद होता भेंचोद आम्हाला. हे आता काय चालू आहे आयुष्यामध्ये? असलं हे फालतूगिरी चालू आहे इंस्टाला. अरे भाई काय ते काय चालू आहे? कोण उठतंय सुटतंय भेंचोद, काय पण बनवत, व्हिडिओ बनव, हे बनव, ते बनव व्हिडिओ. काय ते काय कुठले काय ते? अरे काय क्रिंज कंटेंट नसतो. अरे काय त्या पुरी. अरे भेंचो रात्र रात्र झोप लागत नाही आयुष्यात. काय काय केले काय आयुष्यात आम्ही? काय? आता झोप लागत नाही रात्र रात्र इंस्टा बघितलं तर तसल्या रील्स, दारूच्या रील्स, तसल्या सिगरेटच्या रील्स, तसल्या त्या प्रेमभंगी रील्स. ज्यानं प्रेम केलं नाही ते बघून साईड झालं, असले असले रील्स यायला इंस्टाला. आणि बाकी दुसरं सांगायचं असं म्हटलं तरी प्रशांत, नो नो नो, प्रशांत मोरे समथिंग काय तर काय तर नाव आहे. त्याने त्याने तर आता काय महाराष्ट्र साफ करायचा निर्णय घेतलाय. पूर्ण रोस्ट करणार गाडी, पोक पोक म्हणून रोस्ट करून सगळ्याची गाण हल्ला बसू. ते एक व्हिडिओ आहेत, आता बघितलं मी, बघतो त्याला फॉलो कर नाही इंस्टाला, पण त्याचं कसं बघतो ना व्हिडिओ मस्त आहे. आपला आवडला तो कधी, रिअल आहे कधी. बाकी सगळ्याला माहीत झालं आयुष्यात काय चालू आहे ती. लग्न करायला सुद्धा आता गाण फाटायला भ्या वाटायला. लग्न करायला म्हणतो भ्या वाटायला आजकाल. अरे ते यार बेकार झाली इंस्टा. इंस्टा लाईफ झंडकून टाकली इंस्टान पूर्ण. झोप लागत नाही इंस्टान बघितल्याशिवाय, झोप लागत नाही इंस्टान केल्याशिवाय. आणि दुसरी गोष्ट एवढं सांगायचं की लाईफमध्ये सुखी राहा, पैसे कमवा, आयुष करा, पैसे उडवा, फिरा बिरा, मोज करा. लग्नाआधी काय फिरा फिरा, लांब लांबच्या गोष्टी करून मोकळा व्हा. तर मग काय जिंदगीभर आपल्याला मग काम तर करायचं आहे, नोकरी तर करायचीच आहे. ती एक चालू अजून भेंचोत. नोकरी नोकरी करू नका, जॉब करा. अरे असं नसते रे मला. तू महिनाभर काम करून एक टपरी टाकून तू महिन्याला 50,000 कमवणार, मान्य आहे, ठीक आहे, एक्सेप्टेबल आहे भाऊ. किती वर्ष किती दिवस कमवणार आहे? तुझं ती फिक्स इन्कम झालं ना. अरे एखादा माणूस 20,000 करायला 1 वर्षांत 30,000 झालं, 1 वर्षांत 40,000, 10 वर्षांतर ती माणूस जेव्हा तो तिथून तेवढा तिथं तुझं करेल ठीक वाढेल. पण त्याचं 8 वर्षाचं काम आहे ना, 8 दिवस तासाचं काम, ते नंतर 7 लाख घेईल महिन्याला. तेव्हा तू 50-60-70,000 रोज येणार ना भाऊ. त्या जागी अजून भरपूर माणसं काम करणार ना. काहीतरी फेक निगेटिव्ह चालू केला उगाच. ते पेड PR भेंचो ते सगळं ते लवडा लसण करून करून पहा काय झोन टाकली सगळी. सॉरी शिवाय देत नव्हतो मी, पण असं फ्रस्ट्रेशन काढा भेंचो, फ्रस्ट्रेशन. बोलून मोकळं व्हायचं आहे, बोलून मोकळं व्हा. तू दबून दबून किती दिवस मारायचं काय? बाकी दुसरं एवढं अजून काही सांगू काय विषय होतं ते इंस्टाला अजून बघितलेली चालतं तरी होती अजून. अजून इंस्टाला बघितलं दुसरं असं एवढं काय क्रिंज क्रिंज कंटेंट जास्त आहे. आणि काय म्हणतात तुला ते असं जाऊ दे. बघून बघून अरे बघून बघून आपले एन्जॉय करा. पैसा डाटा बिटा संपवा बसतेपैकी 5G फ्री जाता. बोट थकते पण रील्स काय खतम होत नाही आणि डोळं का झाकत नाही. बाकी काळजी घ्या, निवांत राहावा, फोकस करा. आयुष्य लय मोठं आहे. जॉब करायचं, जॉबच आहे, नोकरी नोकरीच आहे. असं काय नसतं की नोकरी केल्यानं अरे भरपूर अशी माणसं त्याला कमी वयामध्ये लाख लाख रुपये पगार आहे. अशी भरपूर माणसं आहेत, भरपूर. अरे 20-20 पोरं 1-1 लाख 2-2 लाख पगार घ्यायले महिन्याला, आणि कोण का म्हणते नोकरी ही खराब. उगाच फेक नेगेटिव्ह उचलला सगळा, फेक नेगेटिव्ह सगळा, काही नाही. काळजी घ्यायची, कामं करायची, आपली कामं कामं करून निवांत राहायचं. कोणाचं 1 नाही, 2 नाही, 3 नाही, आपलं काम असे काम. आणि मस्त की जत मला ते रेपचा तर जाऊन काउंटर अटॅक आला नाही, काउंटर अटॅक आला नाही. जत म्हणजे प्यायला पाणी नाही म्हणून कळलं, वापरायला पाणी नाही म्हणून काल कोणतरी इंस्टाला पोस्ट केली ती पोरानी. आमदार साहेब थोडं बघा, लई मतांनी निवडून दिला तुला, माणसांनी निवडून दिला तुम्हाला. आमदार साहेब बघा, तेवढं ध्यान द्या.
सगळंच हे झालं रे तिकडनं झालं इकडनं झालं डोक्याचं मग हे झाले परवडलं नाही मला हिच्या तोंड दोन बाकी एवढंच की फॉलोअर वाढले पाहिजे त्यासाठी आता काय मला नाही ते क्रिंज कंटेंट मेंटेन करायचं ते हे कर ते कर कुठे हे दाखव कुठे दाखव ते ह्याला ब्रॉडकास्टला येणार व्हेंचर मोठी 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 फेकणार आरतीमध्ये आता ती फेसवॉशचा व्हिडिओ आला तर ती एका बॉडी बिल्डर केलं अरे पूर्ण इंडियन पूर्ण व्हेंचर फेमिनिस्ट अरे कशाला आहे धडून क्रिंज कॉन्टेंट कशाला जायचं येडायचं असे असल्याशिवाय दिवस चालत नाही रे तर माझं यूट्यूब व्हिडिओ मला कुठं टेक डाऊन कर व्हिडिओ आता यूट्यूबला एवढंच की बघू मी ट्राय करेन रोस्ट करायचं पण काय फायदा रोस्ट करून काय त्यांची जिंदगी त्यांच्यात त्यात चालेल त्यामुळे रोस्ट करून काय फायदा पण मग तीच बघायचं आपण मग खुश राहायचं कोणाचं आता दुसऱ्या दुःखात आपण आता सुखच बघायचं दुःख आहे आता दुःखाचा विषय गेले जाईल आता सुखच बघा आयुष्यात राहावा मोठं व्हा पैसे बिसे कमवा आयुष्यात नंतर काय तर होईल चांगलं आपलं पण आपण कोणाचं काय खराब केले कधी बाकी असू दे घ्या काळजी बेजी राहा निवांत पैसे बिसे कमवा आयुष करा उडवा पैसे बिसे फिराय बिरायला प्लॅन करा फिरून बिरून या भरपूर असे जे भरपूर काय अशा गोष्टी करायला देत बाकी एवढं सांगतो की शिवे इग्नोर करा हे अपलोड करू नको ही टेन्शन आली आता घरच्यांना बैल तर माझी घाण लागेल आणि ही पोरगा असं कसं देते ह्याचा काय विषय मुद्दा आणि ठीक आहे तरी पण बघू ट्राय करेन बाकी एवढंच की हॅप्पी राहा नीट राहा खुशाल राहा आणि ते प्रेमभंगी माणसं आहेत ना बहिणचो तुम्ही रात्री रील्स बघू नका तुम्ही रील्स बघितलं तुम्ही झोपणार नाही तुम्हाला जे जे स्वप्न येणार तुमचं आयुष्य बर्बाद तुम्ही तुम्ही आयुष्यात जी सुख नाही ते दुःख बघून बघून मरचाला कुठं तर फास्ट लावून मरचाला असली गाणे रात्री इंस्टाला येतात ते वरून ते फेसबुकला ते असले व्हिडिओ ती रिव्होल्यूचे त्यात अल्ट बालाजी कुकू बिकू कलर्स हे टी व्ही प्राईम टी व्ही हे ते अंड बंड शंड सगळे पाग येते त्यात ते अजून आहे ती एक लय मोठा किस्सा आहे त्याचा अजून विषय मिटला नाही आणि ती ती दिसत नाही गव्हर्नमेंट दिसते कोण समय ना अरे भाई चुकी झाली ठीक आहे ना भाई त्याची जिंदगी करिअर खराब केलं पूर्ण खतम केलं भाऊ तो इंडिया सोडून पळून गेला बाहेर ओव्हर केलं ठीक आहे मान्य करतो त्यानं ओव्हर केलं त्याच्या हिशोबाने ठीक आहे ओके त्यानं ओव्हर केलं पण नको ना असल्या गोष्टी इंडिया नाही त्या गोष्टी जास्त ध्यान देऊ नका ह्या गोष्टी ध्यान द्या त्या गोष्टी ध्यान आणि उठले सुटले बारके ती पायल गेमिंगचा व्हिडिओ आला मध्ये अरे त्याला 1 लाख रुपये सुपर दिले अरे 1 लाख रुपये कमवायला भेटतो 10 महिने काम करायला तर 1 लाख रुपये कमवा होते तेव्हा या वयाच्या 18-17 वर्षामध्ये भेंचो 1 लाख रुपये उडते नंतर बोलले का माझा पैसा आहे माझ्या बाण कमवले आमच्याकडे कमी आहे का एक्सेप्ट आहे भाऊ तू म्हणतो मला मान्य पण तू काय घाल ज्या गोष्टी घाल त्या गोष्टीला घालू ना तरी पण असू दे घे काळजी जय सियाराम हे तू म्हणला रेकॉर्डिंग विल बी इन लिमिटेड ड्युरेशन म्हणते काय आता ही